जुना बुधवार पेठेतील पंचगंगा नदीसमोरील पेरूच्या बागेतील मंदिर अचानक गायब झालंय। हे मंदिर कुणी पाडलं याची चौकशी करावी, पुरातत्व विभागालाही या मंदिराबाबत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समितीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि लक्ष्मीपुरीचे पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांच्याकडे केली आहे। जुन्या बुधवार पेठेतील पंचगंगा नदी शेजारी खर्डेकरांची पेरूची बाग सध्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या ताब्यात आहे। या ठिकाणी 7 ते 8 महिन्यापूर्वी महापालिकेनं कंपाऊंड घालून जागेचा ताबा घेतला। या ठिकाणी मोठ्या पादुका असलेलं आणि महादेवाची पिंड असलेलं मंदिर होतं, पण हे मंदिर अचानक गायब झालंय। मंदिराचे अवशेषही या ठिकाणी शिल्लक नाहीत। मंदिर गायब होण्याच्या घटनेबाबत जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समितीनं वारंवार पाठपुरावा करूनही कुठलीही माहिती दिलेली नाही। या 6 महिन्यात मंदिर कुणी पाडलं याची जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करावी आणि पुरातत्व विभागालाही मंदिराबाबत चौकशी करण्याचे आदेश द्यावेत, या मागणीचं निवेदन जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समितीनं निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली आणि लक्ष्मीपुरी पोलीस निरीक्षक श्रीराम कणेरकर यांना दिलं। कोल्हापुरातील पुरातन मंदिरं अशा पद्धतीनं गायब होत असतील तर इतिहासाचं महत्त्व कमी होईल। त्यामुळे या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घ्यावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा कृती समितीचे अध्यक्ष सुशील भांदिगरे यांनी दिलाय। यावेळी अनिल पाटील, धीरज रोकडे, शशिकांत हळदकर, रणजित शिंदे, विजय नाईक, विराज पाटील, गोविंद वाघमारे, मनोज डाफळे, विद्यानंद जिरगे, इम्रान शेख उपस्थित होते।